राजूरा के वसति गृह में मासूम छात्राओं के साथ हुई शर्मनाक अमानवीय घटना का हर तरफ निषेध व्यक्त किया जा रहा है और दोषियों पर कड़ी कार्रवाई करने के साथ ही फांसी तक की मांग की जा रही है। राजूरा में स्थित वसति गृह के मासूम छात्राओं के साथ हुए गैर व्यवहार का मामला अब लगातार तूल पकड़ता दिखाई दे रहा है और हर तरफ इस घटना का तीव्र निषेध व्यक्त किया जा रहा है। साथ ही पुलिस विभाग द्वारा स्वतंत्रता पूर्वक जांच कर सभी आरोपियों को गिरफ्तार करें, साथ ही संस्था की मान्यता रद्द करें, आरोपियों को फांसी की शिक्षा दें। ऐसी मांग पत्रकार परिषद लेकर विधायक संजय धोटे तथा महिला संरक्षण समिति की रेखाताई देशपांडे और आदिवासी संगठन के पदाधिकारियों ने की है। साथ ही अत्याचारग्रस्त छात्राओं के पालकों ने भी किया है, जिसका निषेध करने के लिए कल शहर में आदिवासी संगठन तथा शिवसेना के साथ अन्य महिला संगठन की ओर से रास्ता रोको के साथ भव्य मोर्चे का आयोजन किया गया है। अभी तक मिली जानकारी के मुताबिक 2 आरोपियों को गिरफ्तार किया गया है। साथ ही 2 आरोपियों को जांच के लिए अपनी गिरफ्त में रखा गया है तथा जांच शुरू है, ऐसी जानकारी पुलिस ने दी है। आज एक बार फिर समाचार लिखे जाने तक अत्याचारग्रस्त छात्राओं को लेकर उनके पालकों ने पुलिस स्टेशन में तकरार दर्ज की। इस घटना से हर तरफ हड़कंप मच गया है एवं पालकों के भीतर एक भय समाया हुआ है। अब सभी की निगाहें पुलिस विभाग की ओर लगी हुई है कि मानव जाति को शर्मसार करने वाली इस घटना पर पुलिस क्या कदम उठाती है। सिटी के राजूरा से हमारे संवाददाता कृष्ण कुमार की रिपोर्ट। इंग्लिश पब्लिक स्कूल या नामांकित शाळा आणि वसतिगृह या ठिकाणी आदिवासी मुलं मुली मिळून 130 लोकांची प्रवेश दिला गेला होता आणि या संस्थेमध्ये मुला मुलींचं हॉस्टेल बिलकुल अगदी जवळजवळ हे केलेलं आहे आणि या हॉस्टेलमधल्या आदिवासी गरीब छोट्या मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे आणि त्यातील 2 मुली आंबेझरीच्या मुली आहेत माझ्या निर्वाचन क्षेत्रातल्या। या आदिवासी मुलींना चंद्रपूरला भरती करण्यात आला आहे आणि मेडिकल तपासणीमध्ये असं आलं आहे की या मुलींवर लैंगिक अत्याचार झालेला आहे आणि या संदर्भात तातडीनं कारवाई व्हावी आणि या संस्थेच्या संदर्भात संस्थेच्या संचालकाकडून दुर्लक्ष झालं, अधीक्षकाकडून दुर्लक्ष झालं, तसेच वार्डनकडून सुद्धा दुर्लक्ष झालं आणि म्हणून संस्थेचे सर्व पदाधिकारी हे सुद्धा दोषी ठरतात। तसंच या संस्थेचे संबंधित अधिकारी कर्मचारी हे सुद्धा दोषी आहेत। पोलीसकडून सुद्धा या संदर्भात दिनांक 6 एप्रिलला माहिती मिळाल्यानंतर सुद्धा पोलिसनी या संदर्भात तातडीनं दखल घेतली नाही। या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेतलं नाही की गरीब आदिवासींच्या छोट्या मुलीवर लैंगिक अत्याचार झालेला आहे आणि ते प्रकरण पोलिसने सुद्धा राजूरा पोलिसने हे इन्फॉर्मेशन दिल्या गेली नाही आणि ते प्रकरणात 13 तारखेला ही पहिल्यांदा आम्हाला इन्फॉर्मेशन मिळाली आणि तातडीने आम्ही जिल्हाधिकारी तसेच SP आणि माननीय मुख्यमंत्री आणि माननीय पालकमंत्री यांना ह्या प्रकरणाची माहिती दिली आहे आणि या संदर्भात तातडीनं दखल घ्यावी अशा सुद्धा सूचना आलेल्या आहेत। स्वतः दखल घेतली आणि 1 आरोपी सध्या अटक करण्यात आलेला आहे आणि परंतु आमचं म्हणणं असं आहे की या शाळेची मान्यता रद्द व्हावी, या मुलांना तातडीनं दुसरीकडे शिफ्ट करण्यात यावं आणि आदिवासींच्या मनात आज एक भीतीचं वातावरण निर्माण झालं, त्यांना संरक्षण देण्यात यावं आणि संपूर्ण संबंधितांवर कारवाई व्हावी अशी मागणी भारतीय जनता पक्षातर्फे केली आहे आणि आदिवासी संघटनांतर्फे केली आहे, महिला संघटनांतर्फे सुद्धा करण्यात आली। वारंवार राजूरा पोलीस स्टेशनला रात्री अपरात्री जेव्हा जसं जिथे म्हणतील गावोगावी प्रत्येक ठिकाणी महिलेच्या सुरक्षिततेसाठी मी मदत केलेली आहे। परंतु राजूरा पोलीस स्टेशनला आपल्या राजूरा क्षेत्राच्या अंतर्गत इन्फंट जीसस इंग्लिश कॉन्व्हेंट या नावाच्या शाळेमध्ये वय वर्ष 7 ते 9 या वयोगटातील अति लहान मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना घडली। त्याची दाद 6/4ला पोलीस स्टेशनला घेतल्या गेली, तरीही महिला सुरक्षा समितीची अध्यक्ष या नात्यानं पोलीस स्टेशनकडून मला कुठलीही माहिती मिळू शकली नाही। याबद्दल मला अतिशय खेद होतो आहे। महिला सुरक्षा समितीचे सदस्य या नात्यानं आम्ही वारंवार पोलीस स्टेशनला मदत केलेली आहे। शासनाच्या योजनेअंतर्गत महिला सुरक्षा समितीला कुठल्याही प्रकारची सूचना दिल्याशिवाय या लोकांना त्या अर्जावर अंमल करता येत नाही। असं असताना सुद्धा
इतक्या छोट्या बालिकांवर झालेला जो अत्याचार आहे तो अत्याचार या पोलीस विभागानं दिनांक 13 एप्रिल पर्यंत दाबून ठेवला, याचा मी तीव्र निषेध करीत आहे। अशा नराधमांना पाठीशी घालण्याचं षडयंत्र जर रचल्या जात असेल तर आम्ही महिला गप्प बसणार नाही। मी सर्व स्तरावरच्या महिला, सर्व जातीपातीच्या महिला, सर्व तळागाळातल्या महिलांना एकत्र करून जोपर्यंत या दोषींवर कार्यवाही होत नाही, जोपर्यंत दोषी या ठिकाणी दोषीचा छडा लागत नाही, तोपर्यंत आम्ही तीव्र आंदोलन छेडू।